नमस्कार मित्रांनो, आज 27 जुलै 2024 संध्याकाळचे 6 वाजता आहेत आणि आज आपण आहोत घालवाडमधील कृष्णा नदीच्या घाटावरती। आज सकाळपासून फक्त 1 फुटाने पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि दिवसभरात पावसाचा जोरसुद्धा सर्वत्र कमी झालेला आहे। आम्हाला आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार कराडमध्ये कृष्णा नदीच्या पात्रामध्ये 1 फुटाने पातळी कमी झालेली आहे आणि त्या अनुषंगाने येत्या 24 तासात आपल्या या कोल्हापूर जिल्ह्यातील जी कृष्णेच्या तीरावर गावं आहेत या गावामध्ये सुद्धा पाण्याची पातळी कमी व्हायला सुरुवात होईल। त्यामुळे घाबरण्यासारखं असं काहीच नाही। अगदी कोयना धरण क्षेत्रात सुद्धा पावसाचा जोर एकदम कमी झालेला आहे। जो गुरुवार आणि शुक्रवारी होता त्या तुलनेत अगदी नगण्य पाऊस तिथं होतोय। किमान आज तरी तिथं पाऊस खूप कमी झालेला आहे, त्यामुळे पाण्याची पातळी नक्कीच कमी। त्याचप्रमाणे कोयना धरणातून जो 30,000 क्युसेक्सने विसर्ग होता तो विसर्ग मात्र तसाच ठेवलेला आहे आणि पाऊस कमी झाल्यामुळे यापुढे विसर्ग वाढेल असं काही वाटत नाही। आणि ही सगळी माहिती अधिकृत अशी आम्ही प्रशासनाकडून घेतलेली आहे। तर असा होता आजचा हा व्हिडिओ। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला सर्व प्रेक्षकांना किंवा कृष्णा नदीच्या काठावरती राहणाऱ्या सर्व नागरिकांना जागरूक करणे हा एकच हेतू आहे। त्यामुळे जरी पाण्याची पातळी कमी झाली आणि पावसाचा जर जोर पुन्हा वाढला तर नागरिकांनी गाफील राहू नये आणि सतर्क राहणे हा एकच यावरती उपाय आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या अपडेट सोबत।